अरे बापरे, एक खट्टाच लागतील का एवढे? आलूची भाजी आहे की काय? अरे वा आशाबाई, मी ओळखलंच नाही तुम्हाला. ओळखलंच नाही वा. काही आले तुम्ही? तुम्ही याच्या पहिले आलो आम्ही. पण काल दिवसभर आम्ही घरी नव्हतो, गेलतो बाहेर. मला बहिणीने सांगितलं घरी आल्यावर की आले म्हणून मनोहर भाऊ. आमच्या बैलने आणलं का? सुषमा बैले? हो, ते संध्याकाळच्या एसटीने येऊन राहिले. ते जगण्याच्या शाळेत एक हे राहिलं तर त्याचा कोणता पेपर नाव येत नाही बा मुले, काय तरी पेपर राहिला तर बाई त्याचा. तर त्याचा आज पेपर आहे दयपारून. आता 1:30 वाजता तो घरी येईन. मी म्हणलं मग मी काय दाई तुमच्या संग, तुम्ही या म्हणलं संध्याकाळी एसटीनं. मग मी काल आज चाललो आलो बाई काल. नाही तर काल ते माझ्यासंगच येत होते, पण ते जगण्याचा पेपर होता आज एक कोणता. मग ते पेपर त्यानं राहिली मग ती मांग. आता संध्याकाळी बाबा ते लेकरं येतील बाई. तुम्ही कालच आले नाही? हो, आम्ही कालच आलो. असं पेपर हो, लेकरायचं काय चालूच राहते बाबा. उन्हाळा होईल, शाळेवाले काही सोडत नाहीत त्याले. बाई 10वी होती म्हणते यंदा, मीना बाई सांगे मले. हो, श्रावणीची 10वी होती ना. साजले गेले पेपर तिचे, हुशार आहे म्हणा पोरगी. आता निकाल आल्यावर पाहू भाऊ. आपल्याला तर आपलं लेकरू हुशारच वाटते. चांगले गेले म्हणते, पण पेपर चांगले गेले म्हणते. भाऊ बस पाणी आणतो. नाही बाई, ते अजून सामान राहिलं काळ्याचं गाडीतलं, मग भेटतो ना पाणी. हे गाडीवाली आहेत भाऊ, ते ड्रायव्हर तर त्याले काही सरबत गिरबत सांगा. ऊन तपून राहिलं, आले आपल्या घरी, कारण निमित्त येते कोणी. बरं मग मी सरबत करते सर्वांसाठी. किती प्याले कर लागतात भाऊ? एक ड्रायव्हर आहे, पण 2 तुमच्या गावात याच्या गावातलेच आहेत भाऊ. कोण तिकडे टायतले कोण माय ओळखीचे नाहीत, पण ते 4-5 जण आहेत ना तिथे. पाहुणे आहेत आणि मी किसना भाऊ. बरं करतो मग मी. काय हो आशा ताई, काय करावं लागते? ओ मंदारानी बऱ्या हातात सापडल्या. ओ मंदारानी सरबत करा बरं, 7-8 प्याले करा चांगलं. आणि गोड कर जा. तुमची डायटिंग इथं नका आणू मंदार. गोड करा चांगलं, ते लोकायले पाहिजे, माणसाला द्यायला लागते. ते सामान आणून राहिले त्याले, चांगलं गोड करा मस्त. हो, साखर खाणं चांगलं नाही ना. किती कॅलरीज असतात त्याच्यात. ओ माय ते कॅलरीजचं चार्ट तुमच्याजवळ ठेवा. तुम्हाला घरात बसा लागते, त्या लोकांना उन्हात आणत काम करा लागते. चांगली साखर टाका आणि करा. त्याला काही कॅलरी मोजा लागत नाही, त्याच्या कॅलरी तशाच बर्न होतात. उन्हात आणत काम करून राहिले ते. टाका मुकाटानं साखर आणि तुमचा कॅलरीचा चार्ट तुमच्याजवळच ठेवा. जाऊ दे बाई, मीच करते. मंदा वहिनीच्या ना काही साखर पडत नाही. ते काय करीन, सवयच पडली म्हणा तिले फिक्क खायची. आणि लोकांना इकडे चांगलं नाही वाटत, कोणाला गोड आवडते. मीच करते सरबत. मंदा वहिनी मी काय म्हणते, दाखवा. मीच करतो. तुम्ही काय करू राहिले? माय भाऊ आता पण वेणे गिने कोण करून राहिलं? म्हणजे विकत नाही आणत का? माय भाई कुठून फुलं कुठून आणले एवढे चांगले? तुमच्या भावानं आणून दिले ना. आणि माणसानं वेणे आणा, फुलं आणले. मला म्हणतात कर घरी. सांगा, अशी शिल्लकचे कामं करून देतात ना. रेडीमेड वेणे आणले असत्या तर लावायला नसतं झाले का, उद्या धरले की लावली नाही. आता मला विना करत बसायला करायला. माय बाई करा माया कर जा. माय पुरीची कर जा. मा पुरीले 2 गजरे दे जा. मला एक द्याला चालते का परी? आणि तुमचे तुम्ही किती लावा माय बाई. दाखवा, मी करतो ते सरबत. आणि जसे हे बा उद्या सांगतो, गजरे वाटायच्या पहिले ते मीना वहिनी लाव झालाय मोठे, मग बाकीच्या वाट जा. आशा बाई, फुलं पाहून ना राहिले का तुम्ही? टोपलंवर फुलं नाही, उलच्या फुलं आणले तुमच्या भावाने 20 रुपयाचे. सांगा, असा चिकट माणूस आहे ना हा. म्हणलं गजरे आणा तर 20 रुपयाचे फुलं घेऊन आले. 20 रुपयाचे फुलं सांगा कोणाकोणाला लावता? एक फुल लावता. काय करून राहिल्या ह्या बाया घरात? सरबत सांगितलं ना, अजून यायला तयार नाही. सांगते माणसं जायचा टाइम आला. आशा का बा सरबत करणं झाले त्याची गाडी खाली, मंडप काढला देणं, सगळं झालं. पाणी दे बरं, दे भरणं भरून दे. एक प्यालान भरणं दे. ते प्यालेन गेले नको देत बसू. मी नेतो पाणी, तू सरबत कर पटकन. जातात मग ते लोक उन्हाचे आले बिचारे. बाई करूनच राहिली ना. झाली का काढणं माय? बस करते. साखर विरगळायला वेळ नाही लागत का? साखर मिक्सरातून काऊन नाही काढून ठेवली तुम्ही? पिठी साखर असली की सरबत बातच होती. हे साखर विरगळायला किती टाइम लागते? करणं माव नाचता येणार. अंगर वाकडं एवढं मोठं पाणीच घेतलं, एवढं मोठं साखर काही विरगडीन. उलच्या पाण्यात साखर भरभर विरगडते. दाब तिले दाब काढल्यासारखं कर. त्यात एवढं मोठं गंजवर पाणी घेतलं. पाणी कमी कर, मग टाक जो वरून पाणी कर बरोबर. अरे पायजा कैलास भाऊ, पायजा चटका बिटका लावून सांग. नाही आदत आहे मला, करतो मी बरोबर. जाय जसा कमी करू का भाऊ? नाही बटकन शिजते ना. काही गंज मोठा आहे ना. मोठी कढई आणली ना अंदाज असताना. मोठी कढई म्हणजे गावाची पुरी भाजी होती पहा ना. हो ना, बरी घेतली ही मोठी. नाही तर मोठी आपल्याजवळ आहे ना मोठी कढई. ते लाईनीत बोलली 2-2 खेप करा लागे. बरं केलं संस्थांना खर्च केला एकदा. हो मग काय तर पाहिजेत वस्ता पाहिजे. कार्यक्रम असले कोणाच्या घरी काही असलं तर मग लागतातच ना. हो का राजू, ते भातावर झाकण ठेवायला लागत होतं नाही? हो राजू, झाकण पाहिजे याच्यावर. थंडागार होईन आणि पडत होईन. थांबा मी आणतो. थांबा, भाजीच्या अंग पाहिजे भाऊ, तुम्ही जाऊ नका. अरे नाही एकदम ड्युटी दिल्यावर मग त्या ड्युटी मी पुरवत असतो. भाजी तर अशी बनीन पुरं गाव नाव काढीन कैलास ना काय भाजी केली. अरे मुरली भाऊ, जशी तेलाच देता बरं इकडे. ते बाई नंतर नेलं उचलून तेलाच देता जरा. अरे तेलाची तरीगिरी आली भाजीवरती, जरा मजा येते. बरं थांबा आणतो. तेलाची डबा देऊन दे. भाजीवाला तुझा काय आणला?
नाही तर तुम्ही दुसरं घ्या, दुसरा डबा फोड ना. स्वतः बैली विचार, दुसरा डबा आहे त्या पोळ्यावाल्या बायले त्यातला द्या तेल. हे माणसाचं राहते ते भाजी चालू आहे त्या माणसाची करणं. अंगा आलं का कैलास भाजीच हा. पाहिजो पाहिजो बराबर होऊ देतो चांगली. हो आप्पा, भाजी काय भाजीच बनीन. माग त्याला सोडून समजे होते, समजे पयालेल्या काजे गरमा होऊन राहिली ना. सगळे झाले सरबत पिऊन येतो, नामकं करून येतो, ढोरं बांधून येतो, चालले गेलेल्या काजे. ऐक लेख नाही तू एकलाच राहिला का. पाहिजो ध्यान देतो भाजीवरच राहते सबन जेवणाची मेळ. हा दुसरं काही पदार्थ इकडे तिकडे चालते पण भाजीचं कसं. भाजी बराबर झाली की नाही मग लोक पोळी भाजी ते जेवतात ना पोटभर. लोकांचं जेवण राहत नाही तसं पोटभर जेवून गेलं पाहिजे आपल्याकडून कोणी. पाहिजे समजा सामान टाक जा, बंद सामान आणलेलं आहे मुरलीनं. अति नसेल तर मागून घेतो अंदर. हा चांगली कर. तू सरबत गिरबत पेला गड्या काही चहा म्या काही आला तू तुला दिला कोण. आज या बाया यायच्या घरातच आहेत ह्या. नाही नाही आप्पाजी, सरबत झालं, चहा झाला, आल्या चहा झाला, मग आता सरबतही आलं. हो नाही तर ओके काम आहे, तसं मुरली भाऊचं काम ओके आहे. बाया लागलं का पोया करायला. काय सांगा मला, मी गेलो नाही तिकडे. हो आचार्याच्या बाया तिकडे बसलेलं तेच टाका तुमच्या सगळे. आता ते नाही म्हणे ते वधरून पाहिजे मध्ये दिले तर तिकडे ते त्या ह्याच्या गेले गंगाराम भाऊच्या कोठ्यात करून राहिले. त्या ती वर छत आहे ते त्या शेड मध्ये करून राहिल्या. ती ऊन लागते मग बरोबर करून टाका. सकाळून आल्या असतं तरी पासल्या बाहेरी सकाळून शियांच्या करून टाकला असतं की झालं. उशिरा आल्या त्या ती मग ताळपत्री गिळपत्री बांधायला लागत होते मुरलीले. अरे ते मुरलीला आत दे बरं किस ना. ते अति ताळपत्री गिळपत्री बांधणं म्हणा त्या बाया तिकडे पोया करून राहिल्या. ते गंगारामच्या कोठ्यातून कशा आणसान बी इकडे साऱ्या गावाला दाखवत. काही करू नाही बाबा, आता सुरू झाल्या तिकडे सगळ्या पेटल्या द्यायच्या त्या. आता नाही आणतायत ते, जाऊ द्या करू द्या. ते तर ते शेड आहे ना ती उन्हाच्यानं नाही म्हणत त्या बाया. जाऊ द्या ना काय घोर आहे, आणता येतात आहेत लेकरं आणतात. अरे राजू कैलास भाऊ दे या गंजावर झाकण गिंगत असेल ना ते आणलं नाही का मग भातावर पाहिलं ना काय दिसलं नाही. अरे बा गेले विचारा हे ते किसने विचारा इकडे. अभि दिनाच्या पोट्ट्या चुलीत पारशेन जाऊन द्या. अरे हे बा किस ना ते गंजावरचं झाकणाने आणले का तुम्ही. काल रात्री भाटे आणले मंदिरातून तिकडून तर ते हिने आणले का झाकणाने आणले का ते भाज्या गंजावर असतात ते. काय बाई एवढ्या नटून राहिल्या. काय 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 भावाच्या लग्नात काय करतील काय मी. भावाच्या बारशालीच एवढं नटून थटणं चालू आहे. चला या. अमाय नटू थटू द्या ना, बहिणीचाच हाऊस असते. माय बाई आज समजे ना उलटा पदर लावला का व तुम्ही. बाई मस्त दिसून राहिल्या समध्या जणी. आम्हाला बी सांगा लागत होतं माय, आम्ही बी आलो असतो माय उलटा पदर लावून. अमाय माय त्याने लावला का. हॅलो हॅलो हॅलो. माय बाई ये नाही घातले काय घागरे. माय बाई उलटा पदर लावून माय राणी तर लयच मस्त दिसून राहिली वा. बाई आज तर बाई शिवमले पास लागत नाही बाई. शिवमच्या बहिणीलेच पाहा लागते बाई व. बापा काय थाट चालू आहे, काय थाट चालू आहे. मन कर ना वहिनी लय हिडक्यात शिवमच्या बहिणी. हो शिवमच्या नाकीनं म्हणतात काय कसा पाहिजे. चला म्हणा पोरी हो. माय कालपासून आहे ना दांगडो आम्हीच म्हणू आम्हीच करू. करा आता नाव ठेवा पुर्र म्हणा शिवम म्हणा. सगळ्याला माहित आहे त्याचं नाव शिवम आहे म्हणून. अगं आता थांब ना. काय ग मम्मी असं नाही सांगायचं, आम्ही सांगू ना. हा मी सांगते. मी राणी माझ्या भावाची बहीण. माझ्या भावाचं नाव काय ओळखा बघू. सांगा माझं नाव काय. काय माहित बाई का हाय बाईच्या भावाचं नाव. माय बाई मुले तर माहितच नाही हो. राणीच्या भावाचं नाव काय आहे सांगा त्याला विचारा. नाही तर ते काय लिहिलं माय माझं नाव काय काय हाय रे बापा तुझं नाव. बहिणीला माहित आहे ना, बहिणी सांगतात. सांगा बरं बाई. एकटा भाऊ 3 बहिणी. लहान हरकाच्या आहेत बाई. सांग माय सांगा नाव सांगा तो भावाचं. कोणीच नाही ओळखला. राणी सांग. माझ्या भावाचं नाव आहे शिवम. ओ माय बाई बाई याच्या भावाचं नाव शिवम आहे वा. सांग दा सगळे कुर्र शिवम.
काय बाई पुरीला अरे अहो माय राणी आम्हीच ठेवलं त्याचं नाव शिवम पाण्यात घातलं त्या रोजी आज तू आम्हाला डबा सांगतं काय नाही ना शांताई तसं नका म्हणू असं मला आजच माहिती झालं मी त्या दिवशी नव्हती ना माझी एक्झाम होती ना मला माहितीये याचं नाव शिवम तुम्ही त्या दिवशी ठेवलं पण आज मी ठेवलं ना असं म्हणा राणीने ठेवलं म्हणा ना प्लीज म्हणा ना राणीने नाव ठेवलं म्हणून मी म्हणते शिवम तुझं नाव शिवम बरं बरं हो राणीने ठेवलं नाव म्हणा पाळणा राणी पाळणा म्हणणार आहे ना ऐकावं सगळ्यांनी आमच्या राणीनं शिवाजी महाराजांचा पाळणा पाठ केला ते आता शिवमसाठी म्हणणार आहे म्हणो राणी हा ऐका सर्वजण शिवम तू पण ऐक रे शिवरायांचा पाळणा पहिल्या दिवशी राज दरबारी आला जन्माला असा खेतरी बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जो बाळा जो जो रे जो बाळ शिवाजी पहिला अवतारी जो बाळा जो जो रे जो दुसऱ्या दिवशी चला मंदिरी केली आरस नाना गपरी नाहू घालती दासी सुंदरी जो बाळा जो जो रे जो नाहू घालती दासी सुंदरी जो बाळा जो जो रे जो तिसऱ्या दिवशी वाजवली घंटा साऱ्या नगरीमध्ये आनंद मोठा उठा बायानो सुंटवडा वाटा जो बाळा जो जो रे जो उठा बायानो सुंटवडा वाटा जो बाळा जो जो रे जो चौथ्या दिवशी केला शृंगार आले तानाजी मामा शेलार असा शिवाजी शोभे सरदार जो बाळा जो जो रे जो असा शिवाजी शोभे सरदार जो बाळा जो जो रे जो पाचव्या दिवशी पाचवी केली धन्य अंबिका धावूनी आली जय प्राप्ती राजाला दिली जो बाळा जो जो रे जो जय प्राप्ती राजाला दिली जो बाळा जो जो रे जो सहाव्या दिवशी लावूनी लळा कानी कुंडल मोत्यांच्या माळा गंध केशरी कपाळी टिळा जो बाळा जो जो रे जो गंध केशरी कपाळी टिळा जो बाळा जो जो रे जो सातव्या दिवशी सातवी करा जिजाऊच्या पोटी जन्मला हिरा त्याच्या टोपीला मोत्यांचा तुरा जो बाळा जो जो रे जो त्याच्या टोपीला मोत्यांचा तुरा जो बाळा जो जो रे जो आठव्या दिवशी आनंद मोठा आले सेनापती तानाजी उठा हाती तलवार फिरवी तो पट्टा जो बाळा जो जो रे जो हाती तलवार फिरवी तो पट्टा जो बाळा जो जो रे जो नवव्या दिवशी नवरत्न हिरा जशा मोत्याने गुंफिला तारा त्याच्या स्वरूपाचा प्रकाश सारा जो बाळा जो जो रे जो त्याच्या स्वरूपाचा प्रकाश सारा जो बाळा जो जो रे जो दहाव्या दिवशी करुणीशीन निळ्या घोड्यावर रेशमी जीन फोटो काढावा वरती बैसून जो बाळा जो जो रे जो फोटो काढावा वरती बैसून जो बाळा जो जो रे जो अकराव्या दिवशी 11वा रंग पाहुणी सेना बाळाला दंग पाची हत्यारे राजाच्या संग जो बाळा जो जो रे जो पाची हत्यारे राजाच्या संग जो बाळा जो जो रे जो 12व्या दिवशी बोलावा माळी केली असं लावूनी केळी नाव शिवाजी ऐका मंडळी जो बाळा जो जो रे जो नाव शिवाजी ऐका मंडळी जो बाळा जो जो रे जो 13व्या दिवशी चला मंदिरी पाळणा बांधुनी रेशमी दोरी गाणे गाऊनी हलवी सुंदरी जो बाळा जो जो रे जो गाणे गाऊनी हलवी सुंदरी जो बाळा जो जो रे जो 14व्या दिवशी लावूनी ध्वजा शहाजी राजांनी जमविला फौजा बाळ शिवाजी दख्खनचा राजा जो बाळा जो जो रे जो बाळ शिवाजी दख्खनचा राजा जो बाळा जो जो रे जो 15व्या दिवशी नौबत वाजे बाळ अंबारी करून साजे संगे सेनापती लष्करी फौजे जो बाळा जो जो रे जो संगे सेनापती लष्करी फौजे जो बाळा जो जो रे जो 16व्या दिवशी
बोलला, धन्य शिवाजीचा पाळणा गाईला, जो बाळा जो जो रे जो. धन्य शिवाजीचा पाळणा गाईला, जो बाळा जो जो रे जो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय. खूप छान, खूप 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 छान राणी, खरंच खूपच छान म्हटलं तू. अगं बा, सर्वांना सांगते, आमच्या राणीनं महिना झाला पाळणा पाठ करून राहिली. का ग, परीक्षेच्या म्हणतात ती मला फोन करून करून सांगत होती, आत्या मी पाळणा पाठ करत आहे बरं. खूप छान म्हटलं ग राणी. खरंच बाबा लय साजरा म्हणतो वा. मस्त मस्त. आता मी माझं गाणं आहे, मी म्हणणार. माय बाई, सगळ्या बहिणीनं पाठ केलं का माई की मरा माय बाई. त्या पायाच्या तिकडे लोकायले भोका लागल्या, पंक्ताईची वाट पाहतात बरं लोक. नाही इमली काकू, पटकन म्हणते. दादा झोला, दादा झोपला, जाजारी वाऱ्या झोका दे त्याला, चांदण्याची शात करून निघाल्या, घाल पाखरा मंजुळ शिया, आशेची दोरी धरून हाती, जोजविते ही आई देवकी गाते, अंगाई देवकी गाते अंगाई. शांताबाई, आता तुमची जागा घेतली बाई बहिणीनं. शांताबाई चान्सच नाही भेटला बाई, पाळणा म्हणायचा नाही ना बारशाचं गाणं म्हणायचं नाही. बहिणीनं जागा घेतली आता. हो माय बाई, बहिणीले साजरा गाणं म्हणतात बाई. आता कोणताही कार्यक्रम असला की बाई राणीले आणि पिंकीले श्रावणीले बोलावं लागते बाई. व आता काय मस्त म्हणतात हो पट्टे. लय मस्त म्हटलं वा पोरी. हो, थँक्यू. बरं मी काय म्हणते मीनाताई, आपण आता फोटो वगैरे काढून घेऊ, बाकीचं तर काही राहिलंच नाही ना. त्या दिवशी सगळं केलंय तुम्ही विधीप्रमाणे. हो हाय ना वसुबाई. मा सांग ना, काही करा लागते का आज बाई? त्या रोजी समजा झालं, हे फक्त आता माय तुमच्या हौशीसाचा कार्यक्रम आहे हा. नाव ठेवायचं हे नाही, पाच झोका दे दिले लढते तो गरमा होत असेल त्याला. झोका दे बाई राणी, झोका दे बाई बाबूले. ओके शिवा, मी इथंच आहे, तुझी दीदी आहे ना मी. बघ बघ मी तुझ्याच जवळ आहे. तू आज बारसा बॉय आहे. बर्थडे बॉय असते ना तसं तू बारसा बॉय. आज तुझा बारसा आहे ना. बघ ना मी किती छान पाळणा म्हटलं, दीदीने गाणं म्हटलं, सर्वांनी टाळ्या वाजवल्या. तुला आवडलं ना? रडायचं नाही, आम्ही सर्वजण तुझ्याच जवळ आहे. बघ कसं फुलांनी सजवला तुझा पाळणा. छान छान हो ना शिवा? माय बाई व बहीणले साजरा वागवते हो माय. गप्पा येतात बाई बहीणले. पाय ना भाऊ कसं मग करायला. चला ना शांताबाई, मी आणलंय ते हातातला आणलं त्याने, आणि मीनासाठी साडी आणली, ते देऊन देऊ ना आता मग. हो नाही आणला ना बाई तिला. मग काय तर आज त्या दिवशी असं वाटलं होतं घरच्या घरी हे कार्यक्रम करणारच आहे, तर मग मी बाई तिला आजच आणला. चल ना माई थैली तर तीच ठेवली माय, आली नीच्या स्वयंपाक खोलीतच ठेवायला. चल ना मग चोळून घेऊ ना. मग मी माल आणतो ना. माई थैली घरीच राहिली माय, घाई घाई चालली आली तशीच. हे स्वयंपाकाले हे मंद आलती बोलायला, चला इमलीबाई चला इमलीबाई. मग आली माय थैली तशीच राहिली घरी. आणतर मग मी थांब ना, माझ्यासाठी समजा त्यांनी सांगत सोडून ना माय. जाय घेऊन ये मग, नाही तर तो पोरगो शिंदारात जण पाठवून त्याला माहित आहे का? नाही हो माय पेटीत ठेवेला आहे, पेटीला कुलूप लावेला आहे माय. आता इतक्या दिवसाचं आणून ठेवलं, मग पेटीत ठेवून दिलं तर बस काही नाही. थैलीच आहे, उचलून आणली की झालंय, पोराला सुचणार नाही. आणतो ना मी. आम्ही रे येतो आम्ही 2 मिनिटात. अतिच थांब जा. काही नाही झाला लागत कुठे माहित आहे मले. शांताबाई सरिता इमले काही नाही झाला लागत कुठे. थांबा आतीच, आता पंगतच बसते जेव्हा. आता आम्ही का उपाशी राहणार आहोत का? त्या नाही म्हटलं तर का आम्ही घरी येतो का जेवायला? घरदार सगळे येतो आम्ही सकाळून संध्याकाळी. का वसुबाई आपण काय अजून बजून खाणारे हाव. जे करा लागते ते करा लागते. थांब घंटाभर. तू यासाठी काही नाही, तो पोराला आशीर्वाद आहे तो. मग तुमचंच घर आहे, करसान जेवसान त्यात काय ना माहिये. कर राहीन खाई तुमचंच होय माय बाई. आम्ही काय पाहुणे हाव. मग भातच येतो आम्ही. थांबा.